नमस्कार. माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत. आज आपण मस्त चमचमीत अशी राजम्याची भाजी बनवलेली आहे. अगदी सोप्या पद्धतीने झटपट बनवलेली आहे. संपूर्ण रेसिपी बघा. चला तर मग आता वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आपण काय केलं मंडळी, रात्री मस्त राजमा रात्रभर पाण्यात भिजत घातला, छान नरम पडतो. सकाळी आपण 2 ते 3 शिट्ट्या घेतल्या. कुकरमध्ये राजमा टाकायचा, पाणी टाकायचं, थोडंसं मीठ घालायचं आणि 1 ते 1.5 पळी तेल टाकायचं. एकजीव करायचं, 3 शिट्ट्या घ्यायच्या म्हणजे छान असे शिजून जातात. त्यानंतर आपल्याला कढईमध्ये लांब असे बारीक चिरलेले कांदे घ्यायचे. ते छान आपल्याला परतून घ्यायचे आहे. त्यावर 1 पळी तेल टाकायचं आणि मस्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. मस्त असं थोडासा तांबूस रंग येऊस्तर फ्राय करायचे, जास्त जाळायचे नाहीत. त्यानंतर आता हे कांदे आपण एका मिक्सर जारमध्ये काढून घेऊया. कांदे मिक्सर जारमध्ये काढून घेतल्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला बाकीचे साहित्य टाकायचे आहे. मिक्सर जारमध्ये आपण आता कोथिंबीर, मिरची, लसूण, अद्रक आणि बारीक चिरलेला टोमॅटो टाकूया. हे संपूर्ण साहित्य टाकून घेतल्यानंतर यामध्ये आता आपण जो राजमा शिजवून घेतलेला आहे त्यामधला थोडासा राजमा घ्यायचा, पाणी नाही टाकायचं, फक्त राजमा घ्यायचा आणि तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आता मिक्सर जारमधून हे संपूर्ण वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालून वाटलं तरीसुद्धा चालेल. त्यानंतर आता आपण कढईमध्ये 4-5 पळी तेल टाकूया. तेल टाकल्यानंतर यामध्ये आपण जो मसाला वाटून घेतलेला आहे तो यामध्ये टाकून घेऊया. यामध्ये आता आपण तिखट वगैरे टाकलेलं नाही, फक्त मसालाच वाटलेला आहे, जो आपण टोमॅटो, कांदा वगैरे करून घेतलेला होता. छान असा मंद आचेवर मस्त फ्राय करायचा, थोडासा रंग बदलूस तर फ्राय करायचा. त्यानंतर मस्त तेल सुटलं की यामध्ये मसाले ॲड करूयात. यामध्ये 2 ते 3 चमचे आपण लाल तिखट घातलं, 1-1.5 चमचा धनेपूड टाकलं, अर्धा चमचा हळद टाकून घेतली, छान एकजीव करायचं. छान मस्त मसाला परतूस तर आपल्याला एकजीव करत राहायचं आहे. छान तेल सुटतं, मंद आचेवरच संपूर्ण मसाला आपण फ्राय करून घेतलेला आहे. बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण जो राजमा शिजवून घेतला होता तो टाकून घेणार आहोत. राजमाचं पाणीसुद्धा ॲड करायचं. छान मस्त एकजीव करून घ्यायचं. जर तुम्हाला भाजी घट्ट हवी असेल तर थोडंच पाणी ॲड करा. थोडी पातळ हवी असेल तर अजून पाणी ॲड करू शकतात. काय होतं, नेहमी आपण मसाला कमी करतो त्यामुळे जरा पातळ होतो. राजमा जर पातळ झाला तर अजिबात व्यवस्थित लागत नाही. जर असा छान घट्ट असला तर अगदी हॉटेलसारखाच लागतो. त्यामुळे थोडासा राजमा मिक्सर जारमध्ये टाकायचा, तो सुद्धा फिरवून घ्यायचा, भाजी छान घट्ट होते. छान असं अजून पाणी ॲड केलं. त्यानंतर यामध्ये गरम मसाला टाकायचा, मस्त एकजीव करून घ्यायचा. चवीपुरता मीठ टाकायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा टाकून घ्यायची. मस्त असं छान लागतो. सगळं एकजीव करून घ्यायचं. 5 मिनिटं आपल्याला फक्त उकळ काढून घ्यायची आहे. ही भाजी अगदी झटपट तयार होते. मस्त अशी घट्टसर झालेली आहे. तुम्ही बघू शकता. उकळी आल्यानंतर 5 मिनिटात भाजी रेडी होते. अगदी चविष्ट लागते. ह्या पद्धतीने जर तुम्ही राजमा मसाला बनवला तर अगदी घट्ट होतो, मस्त असा चविष्ट लागतो. तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. अगदी तुम्ही लंचमध्ये खा किंवा डिनरमध्ये खा, अगदी छान लागेल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी आवडेलसुद्धा. हॉटेलमध्ये बनवतात त्याच पद्धतीने अगदी झटपट होते. अगदी सोपी पद्धत आहे, पटकन होणारी आहे. या पद्धतीने तुम्ही राजमा मसाला एकदा नक्की ट्राय करून बघा. सगळ्यांना खूपच आवडेल.